तर ऑनलाईन गेमिंग मधून 84 कोटींची फसवणूक झाली आहे। नवी मुंबई पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश केला। फसवणुकीसाठी देशभरातील विविध बँकांची खाती वापरली जात होती, तर ही 886 खाती वापरली जात होती। नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरच्या 393 तक्रारींचा छडा लावण्यात आलाय। इम्रान शेख नावाचा तरुण बँक खाती पुरवणारा मास्टरमाइंड आहे। या तपासामध्ये आतापर्यंत 886 बँक अकाउंट्स त्याच्यामध्ये आपण शोधलेली आहेत आणि फ्रीज केलेली आहेत। नॅशनल NCCRP पोर्टलमध्ये आपण तपासली असता त्याच्यामध्ये 393 कंप्लेंट मधली ही 886 बँक खाती आपल्याला असल्याचं दिसून आलेलं आहे। आणि या 393 कंप्लेंट्स मध्ये आतापर्यंत 83,97,48,278 रुपयाचा लोकांची फसवणूक झाल्याचं आपल्याला यामध्ये निष्पन्न झालेलं आहे।